everyone, welcome to RV Sir's English. So students, in this video, we are going to learn first passage of 10th standard semi-English lesson, Be Smart. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Be Smart या लेसनमधील पहिला पॅसेज शिकणार आहोत. Let's get started. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision. मित्रांनो, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन हे व्यायामशाळेत बनत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. तर चॅम्पियन अशा गोष्टींपासून बनतात ज्या गोष्टी त्यांच्या आतमध्ये दडलेल्या असतात. अ डिझायर म्हणजे एक तीव्र इच्छाशक्ती. अ ड्रीम म्हणजे एक स्वप्न. अ विजन म्हणजे एक दृष्टिकोन. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आणि त्यासोबतच त्यांच्यामध्ये स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे इच्छाशक्ती ही असलीच पाहिजे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण इच्छाशक्ती ही कौशल्यापेक्षा अधिक मजबूत असली पाहिजे असं लेखक म्हणतात. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. आजपर्यंत जेवढेही लोक सक्सेसफुल झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत, यशस्वी व्यावसायिक आहेत, ते सर्व अशाच पद्धतीने थ्राईव्ह म्हणजे त्यांची ग्रोथ, त्यांची वाढ अशाच पद्धतीने झालेली आहे. त्यांनी अशाच पद्धतीने प्रगती केलेली आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सगळ्यांमध्ये नॅचरल टॅलेंट असतात म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये नैसर्गिक असे गुण असतात. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. जर आपण त्या नॅचरल टॅलेंटचा वापर आपल्या जीवनात ध्येय निश्चित करण्यासाठी वापरला, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ, तर आपण खूपच सोप्या पद्धतीने जीवनात यश मिळवू शकू. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. जर आपण ॲक्शन म्हणजे आपले ध्येय मिळवण्यासाठी जर आपण काही कृतीच केली नाही, काही प्रयत्नच केला नाही, तर आपण आपलं ध्येय कधीच मिळवू शकणार नाही. सेटिंग गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू एलिमिनेट द पाथ. अशा प्रकारे कुठलंही गोल, कुठलंही ध्येय निश्चित करताना दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे वास्तवाची जाणीव, अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ, आणि रस्ता, पाथ म्हणजे रस्ता, इल्युमिनेट म्हणजे प्रकाशित करण्यासाठी जे स्टेपिंग स्टोन असतात म्हणजे एक एक पाऊल पुढे टाकावं लागते ते. गोल्स पुट अ वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. पर्स्युइंग देम अक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. ध्येय एखाद्याला आपल्या जीवनाचा कंट्रोल हाती घेण्यासाठी, आपल्या जीवनावर ताबा मिळवण्यासाठी मदत करतात. त्याशिवाय पर्स्युइंग देम अशा प्रकारचे ध्येय जर आपण त्याचा पाठलाग केला तर एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन, तर आपण एक चांगलं भविष्य त्यामुळे घडवू शकतो. दे हेल्प टू स्टीअर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन जस्ट सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. अशा प्रकारे आपले ध्येय हे आपल्याला जीवनाचा जो स्टेअरिंग आहे तो आपल्या हाती घ्यायला मदत करतात. म्हणजे आपल्या जीवनावर आपला कंट्रोल ध्येयांमुळे प्राप्त होतो आणि त्यामुळे इकडे तिकडे भरकटण्यापेक्षा आपल्या जीवनाला एक दिशा देण्याचं काम हे ध्येय करत असतात. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. अशा प्रकारे गोल्स म्हणजे ध्येय निश्चित करणं हे जरी सोपं वाटत असलं तरी काही लोकांसाठी ते खूपच आव्हानात्मक आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल. जर तुमच्या जीवनामध्ये ध्येयच नसेल तर अपयशाची भीतीसुद्धा तुमच्या मनामधून निघून जाते. म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलीही फिअर ऑफ फेल्युअर, अपयशाची भीती राहत नाही. त्यामुळे ध्येय निश्चित करणं अतिशय गरजेचं आहे. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला सुरुवातीलाच डिसाईड करावं लागते. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. आणि अशा पद्धतीने जर आपल्याला ध्येय निश्चित करायचं असेल आणि पूर्ण करायचे असतील तर एक्सपर्ट्सने आपल्याला 5 स्टेप सांगितलेल्या आहेत. या 5 स्टेप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, अशा पद्धतीने होतं पॅसेज नंबर 1 ऑफ बी स्मार्ट. आय होप तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलं असेल. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.